मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. एका जावयाचं नवीनच लग्न झालं बिचाऱ्याचं आणि ते सासरवाडीला गेलं गेलं तिकडंच रमलं तर महिनाभर येईनाच. सासूबाई मग नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जवयाचा महाराजा लवकर चहा देणार नाही. आळंदीहून येऊ का पंढरपूरवरून येऊ, चहा नाही नाश्ता नाही. पण जावई आल्याच्या नंतर इकडून तिकडून मारती चक्रा 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 नथीचा झटका असतो बघ तिचा. एक आजीबाई अशी बाजार मंडईत गेली भाजी आणायला. भाजी आणायला गेली आणि बसली. तिने एक दृश्य पाहिलं. तिची मैत्रीण भाजी विकत होती. ती भाजी विकत असताना वांग्याचं टोपलं घेऊन बसली होती. तेवढ्यात एक अंगठ्यावाला आला. अंगठ्यावाला, लक्ष द्या, अंगठ्यावाले आहेत का कोणी? सोन्याची अंगठी घातलेली त्यानं सासऱ्याने केली होती. ते कोणता महिना असतो? अधिक मास, धोंड्याचा दागड्याचा महिमा. हा, ते गेलं वांगे घ्यायला. वांगे घ्यायला गेलं, ते अंगठीचं बोट असं समोर केलं. आजीबाई वांगे काय किलो आहे? वांगे. आजीबाई टमाटे कसे? आजीबाई पालकाची भाजी कशी आहे? आजीबाईने ऐकून घेतलं आणि तिच्या पायामध्ये त्या कडुळ्याचा जोड होता असा 1-1 किलोचा चांदीचा. आजीबाई उठली आणि म्हटली, हे वांगे ना, हे वांगे 60 रुपये किलो आहे आणि हे टमाटे पण 60च रुपये किलो आहे. माणसं, मला सांगायचा महत्वाचा मुद्दा, माणसं अज्ञान झाकून ठेवतात. जवाई गेलं सासरवाडीला महिनाभर येईनच. सासूबाईने हे गावभर सांगितलं किती, पण माझा जावाई लय हुशार आहे. त्याला 2-3 इंग्लिशचे वाक्य यायचे. आता व्हॉट्सअपला काही काहीला 2-3च वाक्य येतात. गुड मॉर्निंग, गुड नाईट, हाऊ आर यू, अशी 2-4 वाक्य पाठ केले की समोरच्याला वाटलं यांची इंग्लिश स्पीकिंग पक्की काय, चांगली इंग्लिश शाळेमध्ये शिकले काय. पण तसा काही गैरअर्थ करून घेऊ नका. मोबाईलचा परिणाम आहे हा सगळा. आणि सासूबाई सगळ्या लोकांना सांगायचे, आमचे बाई जवाई एवढे शिकलेले. मग शेजारणीने विचारलं, का हो? म्हटले त्यांना लिहिता वाचता येतं का? काय विचारते, लिहिता वाचता येतं का? त्यांना मराठी तर सोडूनच दे, पण इंग्लिश अशी खडा 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 वाचता येते. आणि हे जावाई येईनच, एकुलता एक बिचारा बापाचा येईना. फोनची व्यवस्था नव्हती. बापाने तिकडून पत्र पाठवलं. हे एवढं मोठं पत्र पाठवलं. पोस्टमन आला दिला हातात जावयाच्या जावा पत्र हातात दिलं. जावाई पत्राकडे पाहतो, पत्र जावयाकडे पाहतो. जावाई पत्राकडे पाहतो, पत्र जावयाकडे पाहतो. पाहता जावाई मोठ्या मोठ्याने रडायला लागला. आता जावाई रडायला लागल्याच्या नंतर त्याची बायको सुद्धा रडायला लागली. मुलगी ती मोठ्या मोठ्याने रडायला लागली. तिला वाटलं यांच्या घरचं कोणी गचकलं की काय. आता मुलगी रडायला लागल्याच्या नंतर मग मुलीच्या आईला काही सांगावं लागतं का? आणि तिनं आठवाटू सुरुवात केली. बरा होता ना बाई, यांचा बाप गेला काय. ती मोठ्या मोठ्याने रडायला लागली. आता मुलीची आई रडायला लागली तर मुलाच्या बापाला 2-2 माणसं धरायला. तो मोठ्या मोठ्याने रडायला लागला. आलेले पाहुणे, गल्लीतले प्रेम करणारे लोक ते रडायला लागले. पण एक जरा शिकल्याला आलं. म्हटलं रडता कशासाठी नेमकं? त्या बाईला विचारलं. ते म्हटले काय माहित, आम्ही तर शेजारी आहेत. त्यांना पुढच्याला विचारलं. ते म्हणले काय माहित, आम्ही त्यांचे नातेवाईक आहेत. पुढं मुलीच्या बापाला विचारलं, तुम्ही का रडता? काय माहित म्हणे, आमची ही रडते म्हणून मी रडतो. तिला विचारलं, तुम्ही का रडता आई साहेब? काय माहित म्हणे, माझी मुलगी रडते म्हणून मी रडते. मुलीला विचारलं, तू काऊन रडती? मुलगी म्हटली, काय माहित, माझा नवरा रडतो म्हणून मी रडते. त्या नवरदेवाला विचारलं, तू काऊन रडतो? त्या म्हटलं 1.5 तास झालं हे पत्र माझ्या हातात आहे, पण मला वाचताच येत नाही म्हणून मी रडतो. माणसं अज्ञान झाकून ठेवतात. परमार्थामध्ये अज्ञानी माणसाचे काम नाही. मूर्खस्य गात्राने वर्धंती किंतु तेषां ज्ञानम न वर्धंती. मूर्ख माणसाचं इथं काम नाही, इथं ज्ञानी माणसं पाहिजे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही त्रिवेणी संगमाला जा, अर्थ नाना तीर्थ भ्रमण करा. तुमचं चित्त जागेवर नसेल तर तो केलेला परमार्थ सुद्धा व्यर्थ आहे. काही काही माणसं जातात वारीला. वारकरी संप्रदायाचा नेम आहे,
भगवंताच्या भेटीला जात असताना गात जागा गात जागा, पण यांचं चित्त लक्षात नसतं, ध्यानावर नसतं चित्त, तर हे गात जात नाही. खात जागा खात जागा. काही काही तर खाण्यासाठीच वारीला जातात. तुम्ही कधी गेलात का पंढरपूरच्या वारीला, आषाढी वारीला? पुण्यापासून पालखी निघते, आळंदीपासून. पुण्यामध्ये मुक्काम असतात 2. तिसऱ्या दिवशीचा मुक्काम त्या ठिकाणी सासवडचा घाट चढण्याची वेळ असते. वा 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 वा, वारकऱ्याची काय मजा असते महाराज त्या दिवशी. एकादशी असते, एकादशी ना, उपवास करण दिवसभर चर. एकादशीच्या दिवशी सुद्धा पुणेकर मंडळी पुण्यवान आहेत, त्यांना कळत नाही की काय काय द्यावं, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. एकादशीच्या दिवशी सुद्धा ते बिस्किट वाटतात, राजगिऱ्याचे लाडू देतात, केळी देतात. हा ठोंब्या नुसता खायच्याच कामी असतो, दिवसभर खातो आणि एकदा ढेरी फुगली असा हात फिरवतो मग पोत भरतो. इचाच विराड पाठीवर घेतल्यासारखं. आणि त्याच्यात बिस्किटचा पुडा टाक, राजगिरे टाक, केळी टाक. घरी जाऊस तर त्याचा भात होतो, भात. पण घरी जाताना त्या ठिकाणी सर्व घेऊन जातो. मग ती बायको सांगती, बाई आमचे हे लय चांगले आहेत, लोक जातात बोंबलत वारीला, महिना महिना तिकडच राहतेत, पण आमचे हे सासवडच्याच घाटापर्यंत जाते, तिथून परत येते. एकदा पोत भरलं की चालले घरी. महिनाभर बिस्किट विकत घेत नाही आम्ही. एखाद्या बारीन जर गेलेच पुढे हे, तर लोक इकडं तिकडं टाइमपास करतेत. माझा नवरा 20 दिवस वारीमध्ये असतो, पण आंघोळ करत नाही, कुठं साबण नासीत नाही, कुठं कपडे धुत नाही. आणि मग पंढरपूर मध्ये गेल्याच्या नंतर लोक इकडं तिकडं फिरतेत. मग हे आमचे तिकडं चंद्रभागेमध्ये जातात आणि मग दुसऱ्याची साबण असं अंगाशीत आहे, असं अंगाशीत आहे, सगळा मळ काढीत आहे तिथं. तिथं गेल्याच्या नंतर आमच्या यांनी एकदा काय केलं, त्यांना पांडुरंग प्रसन्न झाला आणि त्यांना एक पेटी सापडली. जशी पेटी सापडली मग घरी आणली पेटी. उघडू का नको, उघडू का नको, उघडू का नको. आणि त्या एवढ्या मोठ्या पेटीला एवढं एवढं कुलूप, लॉक, बारक लॉक. उघडू का नको. मग हे बाजाराला गेले आणि मग त्यांनी त्याची कुंजी आणली, कुंजी, हा चावी आणली. मग आणल्याच्या नंतर ते देवाचं नाव घेऊन उघडलं. उघडल्याबरोबर त्याच्या सोन्याचा दागिना नाही, रुपया नाही, काहीच नाही. मग काय, त्याच्यामध्ये 2 वस्तारे, 2 कायच्यान, बिलेडन, वाटी, ब्रश. हे कशामुळे घडतं? चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ. तुम्ही भगवंताच्या भेटीला जात असताना, भगवंताच्या चरणाशी गेल्याच्या नंतर, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देख लिया, भाग गेला सिना गेला, भाग गेला सिना गेला. आता कोठे धावे म्हणा, तुमचे चरण देख लिया. एकदा भगवंताच्या चरणाशी विलीन झालं की मन धावलं नाही पाहिजे. पण मन एक अशी चीज आहे, काय काय करिता मना, परिणायके नारायणा. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजूत घालतात, यदा यदा ही धर्मस्य, अरे ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस मला अवतार घ्यावा लागतो. तू ऐक, तू म्हणतोय की हे माझे चुलत भाऊ आहेत, हे चुलत भाऊ नाहीत, हे कौरव तुझे वैरी आहेत. ऐकताय ना, हे कौरव तुझे वैरी आहेत. ही तुझी भावाची आणि तुझी लढाई नाहीये, ही धर्माची आणि अधर्माची लढाई आहे. लढ अर्जुना. अर्जुन म्हणतोय, देवा तुम्ही सांगताय मला की हे द्रोणाचार्य तुमचे गुरु नाहीत, तुमचे वैरी आहेत. हे भीष्माचार्य तुमचे वैरी आहेत. या ठिकाणी हे कौरव तुमचे वैरी आहेत. पण देवा, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्यहम निग्रहम मन्ये वायुर्यो सुदुष्करम. अरे हे कृष्णा, हे माझं मन ऐकायला तयार नाही ना.
हे माझं मन ऐकायला तयार नाही. याला इथून तिथं जायला वेळच लागत नाही. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. जायला आणि यायला वेळच लागत नाही मनाला. मन किती चंचल आहे बर का महाराज, छोटे महाराज. मन किती चंचल आहे. कीर्तनात माणसं शांत बसत नाही. मन किती चंचल आहे. मरकटस्य सुरापान. माकडापेक्षा मन चंचल आहे. काही काही माकडं कीर्तनात शांत बसत नाही. माकडापेक्षा मन चंचल आहे. मनाला जायला आणि यायला वेळच लागत नाही. आता मन कसं फास्ट धावतोय बघा. महिला मंडळ, तुम्ही स्मरण करा की मुगाच्या डाळीमध्ये नवीन आलेली मोदीने टाकलेली ती नवीन 2000ची नोट बुडाला ठेवलेली आहे. नवऱ्याला माहीतच नाही, पण मी पण काढायचं विसरून गेले. आता घरी गेल्याच्या नंतर ती नोट काढली पाहिजे. ताईने आठवण करून दिली. आणि त्यातले 1000 रुपये का होईना इथं दिलेच पाहिजे. ह्या दिवाळीला जात असताना इकडूनच 2-4 हजार रुपये नेले होते आणि भावाचं नाव केलं. पण आता 2-3 दिवसाने जेव्हा मी जाणार आहे त्यावेळेस त्याला सांगणार आहे की बाबा ते आपला हिशोब करून घे. माणसाचं मन एवढं चंचल आहे की याला जायला आणि यायला वेळ लागत नाही. बघा, एका बाईने आपल्या माहेरवरून एका बाईला शेळी दान आली होती. शेळी, बकरी माहिती आहे ना तुम्हाला? ती बकरी दान आली होती. पूर्वी कसं होतं, गायी असायच्या, गावरान गाया. तर मुलीचं लग्न झालं की बाप गायी दान द्यायचं. पण आता गायी राहिल्या नाहीत, बकऱ्या द्यावा लागतात. गायी दान द्यायच्या. आता बकरी आणली आणि बकरी बरोबर एक पार्सल आलं होतं. तुम्हाला काही नवीन नाही ऐकायला. ते पार्सल आलं होतं, विचार भोवती फिरायचं त्या बकरीच्या. पण जिच्या घरी ते पार्सल आलं होतं तिच्या नवऱ्याला 2-3 टायमाला लागत होतं. म्हणजे 4Gची रेंज ठेवा तुमची. कोणतं सिम कार्ड आहे तुम्हाला? आहे ना, 2-4 आहेत ना. ते पार्सल आल्यापासून तो बायकोला म्हणायचा, ए गंगे, हे बोकड मला पार्टीसाठी दे. गंगी म्हटली, काही झालं ते हे बोकड काय मी तुम्हाला पार्टीसाठी देणार? हे काय तुमच्या बापाचं आहे का? हे माझ्या बापाने दान दिले. माहेरवरून जर फुलपात्र आलं ना, फुलपात्र वाटी, आणि ती जर हरवली तर याला 2-3 दिवस भाकर जात. ती म्हणती तुमचं होतं का ते? माझ्या बापाने दिलतं ना, किती कष्टाने दिलतं, त्याच्यावर नाव कोरून दिलतं, तरी तुम्ही हरवलंच ना. जा, नाही तुम्हाला जेवण देत. हे तर बोकड हे मागत आहे. तो म्हटला मी नेल्याशिवाय राहणार नाही. ती म्हटली मी पण दिल्याशिवाय राहणार नाही. किती काही म्हणलं तर नाहीच देणार. पण दारुडे मोठी युक्तिवादी असतात, हुशार असतात. त्यांच्या नादी लागायचं नाही बाबा. त्यांच्या नादी लागलं. तुम्ही जर एखादा कार्यक्रम करायचा ठरला तर ते अशी पिन काढतात की सप्ताहामध्ये 8 दिवस लाईट येत नाही. मग जनरेटर त्यांच्या नादी लागायचं. दारुड्याच्या बायका फार पक्क्या असतात. किती मारा त्या, जैसे ते सकाळी आंघोळ करून. एक दिवस आलं हे मित्राबरोबर 12:30 वाजता आंघोळ करून, काळोख रात्री, ती बाटलीची आंघोळ करून आलं. मी कोणाला भीत नाही, मी कोणाला भीत नाही, आपण आमदार आहे, आपण हे. मित्राला सांगू लागला, पण मला आता मुख्यमंत्री व्हायचंय. ते दारुड, मला मुख्यमंत्री व्हायचंय. मित्र म्हणला कस काय व्हायचंय? नाही मला व्हायचंच आहे. मित्र म्हणला हे बघ, अजून मी राजीनामा दिला नाही म्हटला. तुमच्या लक्षात आलंय? 2 दारुडे. अजून मी राजीनामा दिला नाही तर तू कस काय मुख्यमंत्री होणार? आणि मग ते आले घरी. घरी आल्याच्या नंतर ते होतं ओट्यावरती उभं, घेतलं पाठीवर टाकलं, गेले असे बाजूला. पार्टी केली, रात्रभर पार्टी खाल्ली, रात्रभर. सकाळी 10:30च्या सुमारास जेव्हा त्यांची उतरली तेव्हा तो घरी आला. आणि घरी आल्याच्या नंतर पाहतोय तर तेच बोकड वाट्यावरती उभं होतं बरं का मामा. त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने मोठ्याने आवाज दिला, ए गंगे, बाहेर ये म्हणतोय ना, बाहेर आहे, बाहेर आहे. ती म्हटली काय म्हणणं? अरे काय म्हणणं? हे बोकड इथंच कस काय? ती म्हटली त्या बोकडाचं आणि त्याचं सगळं जाऊ द्या, अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तो म्हटला काय? मला सांगा, तुम्ही रात्री 12:30 वाजता घरी आलात आणि घरी आल्याच्या नंतर आपलं काळं कुत्र पाठीवर टाकून कुठं नेलं? या पेताडाने रात्रभर कुत्र्याची पार्टी खाल्ली. कारण
लागलं त्यांना असं त्यामुळे पिल्याच्या नंतर सुद्धा डोके जागेवर ठेवा. माणसाचं मन जागेवर पाहिजे. हा. मन जागेवर नसेल तर परमार्थ घडत नाही. परमार्थामध्ये चित्त लागतं. तुकोबराय म्हणतात माझा परमार्थ असा आहे, माझं चित्त माझं हृदय माझ्या देवाला अर्पण आहे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दिन रजनी ही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे. आणखी दुसऱ्या देहामध्ये ज्ञान नाही. कधी कधी माणसं ज्ञान नसलं जरी थोडं कमी करा तर आपलं अज्ञान झाकून ठेवतात. अज्ञान झाकून ठेवतात. आपण किती येडे हे कळूच देत नाही. काही काही माणसं कपड्यामुळे झाकून जातं काही काही जणांचं. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का.